तर आज आपण बनवणार आहोत ॲपल आणि रव्याचे पॅनकेक्स। ही रेसिपी तुम्ही 6 महिने पूर्ण झालेल्या बाळाला देऊ शकता। हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजबानी विथ वैशालीमध्ये। ॲपल आणि रव्याचे पॅनकेक्स बनवत असताना मी ॲपलचे बाळाच्या आरोग्यावर होणारे फायदे सांगणार आहे आणि रव्याचे जे काही फायदे आहेत त्याचा अगोदरच एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे अर्धा ॲपल मी घेतला आहे, ज्याला की अगोदरच सोलून आणि बारक्या खिसणीने खिसून घेतले। ॲपलमध्ये आपल्याला आता रवा मिक्स करून घ्यायचा आहे। जर कच्चा असेल तरी चालेल, मी इथे भाजलेला रवा यूज केला आहे। अर्धा ॲपलसाठी मी 3 ते 4 चमचे रवा यूज करते आहे। इथे आपल्याला रेसिपीसाठी ड्रायफ्रूट्सची पावडर लागणार आहे। त्याच्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेत। हे सर्व एकत्र फिरवून एक फाईन पावडर मी तयार करून घेतली। ड्रायफ्रूट्स पावडरमुळे चव तर चांगली येईलच, शिवाय आपली डिश आणखी जास्त हेल्दी होईल। इथे ॲपल आणि रव्यामध्ये मी चवीपुरती वेलची पूड ॲड केली आणि आपण जी ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून घेतली होती तेही मी इथे 1 ते 1.5 चमचा ॲड करून घेते। आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं करून पाणी ॲड करून घेते। तुम्ही इथे अर्धा रवा आणि अर्धा गव्हाचं पीठही यूज करू शकता। ही डिश मी 1 वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी बनवते, म्हणून चवीसाठी 2 चमचे पिठी साखर मी इथे ॲड केली आहे। मी इथे फक्त रवा वापरला आहे, म्हणून हे बॅटर मी रेस्ट करण्यासाठी एक 10 ते 15 मिनटे साईडला ठेवून देते। 10 ते 15 मिनटानंतर आपलं बॅटर आता तयार झालं आहे। एका पॅनवरती मी थोडंसं तूप लावून घेते आणि त्याच्यावरती छोटे छोटे पॅनकेक्स मी सोडून घेते। आपले पॅनकेक्स फ्राय होत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला ॲपलचे बाळाच्या आरोग्यावर होणारे फायदे सांगते। बाळाला पहिल्या वेळेसच ॲपल देत असाल तर ते पूर्णपणे सोलून बॉईल करून त्याला पूर्ण मॅश करून 1 ते 2 चमचा द्या आणि नंतर हळूहळू त्याची पोर्शन साईज वाढवा। ॲपलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, व्हिटॅमिन बी असते, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचाही ॲपल एक चांगला सोर्स आहे आणि हे सर्व एकत्र मिळून बाळाची इम्युनिटी वाढवतात आणि कोलॅजिन प्रोडक्शनही चांगल्या प्रकारे करतात। ॲपलमध्ये सोल्युबल फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असतात, जे की डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या हेल्थसाठी चांगले असतात। सोबतच BP आणि ब्लड शुगर रेग्युलेशनसाठीही महत्त्वाचे असतात। हे सगळे न्यूट्रिएंट्स मिळून डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करतात, मेटाबॉलिक प्रोसेस असतात त्या बूस्ट करतात आणि आयरनचं ॲब्झॉर्प्शन चांगल्या प्रकारे करतात। दोन्ही बाजूने तूप लावून मी आपले पॅनकेक्स चांगले फ्राय करून घेतलेत। आता आपले पॅनकेक्स तयार आहेत। इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।